सर्वात मोठी बातमी हाती येते ती म्हणजे अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भातली। अहमदाबाद विमान दुर्घटनेचा 15 पानी अहवाल आता समोर आलेला आहे। विमान टेक ऑफ झाल्यानंतर दोन्ही इंजिन फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं समोर येतंय। उड्डाणाच्या वेळी इंधन इंजिनापर्यंत पोहोचलंच नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। दोन्ही इंजिनांचे स्विच हे एका सेकंदातच बंद झाल्याची माहिती समोर येते। फ्युएल स्विच हा सुरू न झाल्यानं विमान 32 सेकंद हवेत राहिलं आणि त्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं अहवालातून समोर येत आहे। इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सह पायलटचा ऑडिओ संवाद सुद्धा समोर आलाय। इंधन पुरवठा नेमका का बंद केला असा पायलटनं सह पायलटला प्रश्न विचारला। यावर मी काहीच केलेलं नाही असं सह पायलटनं प्रत्युत्तर दिलं। AIB अर्थात विमान अपघात अन्वेषण ब्युरोनं हा 15 पानी अहवाल एअर इंडियाला सादर केलाय। त्यामुळे ही दुर्घटना मानवी चूक होती की हा तांत्रिक बिघाड होता असा सवाल आता उपस्थित होतोय। फ्युएल स्विचेस आपोआप कट ऑफ स्थितीत गेले की ती मानवी चूक होती याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत। ब्लॅक बॉक्स डेटा आणि ढिगाऱ्याचा सखोल अभ्यास सध्या सुरू आहे। दरम्यान AIBच्या प्राथमिक अहवालाची दखल घेतो असं ट्विट एअर इंडियानं केलेलं आहे। तर याच दुर्घटनेच्या अहवालासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उर्वशी, सर्वात महत्त्वाचा हा अहवाल समोर आलेला आहे। या अहवालात फ्युएल स्विच नेमका बंद झाला की बंद केला या बाबतीत काही माहिती आहे का? नेमकी काय कारण समोर येत आहेत? मनश्री, ही प्राथमिक रिपोर्ट बाहेर आली आहे जी 15 पानांची आहे आणि त्यात जे आहे सध्या तथ्यात्मक काय एक घडलं त्याला घेऊन जे आहे सगळी माहिती आहे। आपण क्रोनॉलॉजी बघितली तर ती अशी येते की जसं विमान उडायला लागला तेव्हा टेक ऑफ केलं तेव्हा हे बघितलं गेलं की दोन इंजिनला इंधन पुरवण्याचा जो एक स्विच असतो तो स्विच रनच्या लेवलवर जायला पाहिजे, ते रनला सोडून लगेच तो कट ऑफ मध्ये गेलं। म्हणजेच एकाच वेळीस ते रन मधून ते कट ऑफ स्पीडवर गेलं, ज्याच्यामुळे स्पीड जी आहे ती स्लो झाली। त्याच्यानंतर मग तुम्ही जसं म्हटलं तसं तो संवाद बाहेर आला आहे पायलट आणि को पायलटच्या मध्ये, जिथे पायलट विचारतो को पायलटला की कशा प्रकाराने इंधन का बंद केलं किंवा इंजिन्स का बंद केले ज्याच्यामुळे फ्युएल स्टॉप झाला। तेव्हा मग को पायलटचं उत्तर आहे की मी नाही केलं। मग ते लोक परत इंजिन स्टार्ट करतात पण इंधन मात्र इंजिन पर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून हे कुठे ना कुठे फेलियर झाला आहे असं समजून येतं। मात्र हा टेक्निकल एरर आहे की मानवी एरर हे अद्याप अजून जे आहे त्याचा निष्कर्ष लागला नाहीये आणि अशी निश्चित कुठेच काही माहिती याची दिली नाहीये। मात्र प्राथमिक जी माहिती आहे ती हीच आहे की 15 पान्यात त्यांनी दाखवलं आहे की कशा प्रकाराने CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जे दोन पायलट्स मध्ये संवाद झालं ते काय सांगतं, जे खूप जास्त इनफॅक्ट भीती निर्माणकारक आहे की अशा कशा प्रकाराने ते इंजिन फेलियर झाली, काय नेमकं झालं ज्याच्यामुळे हे इंजिन फेलियर झालं किंवा हे स्विच ऑन बटन जे असायला पाहिजे, रन बटन जे असायला पाहिजे ते स्विच ऑफ मोड मध्ये कसं काय आलं। तर हे जे आहे आता त्याची चौकशी सुरू आहे। आताच काही वेळात मुरलीधर मोहोळ जे आहेत जे राज्यमंत्री आहेत भारताचे, विमानाला घेऊन ते इथे पोहोचणार आहेत दिल्ली। इनफॅक्ट जे स्वतः एव्हिएशन मिनिस्टर आहेत राम मोहन नायडू तेही दिल्लीत पोहोचणार आहे आणि पुढे या पूर्ण रिपोर्टवरती काय नेमकं एक मीटिंग होते, काय एक बैठक होते आणि काय चर्चा होते त्यावरती लक्ष असणार आहे। नक्कीच उर्वशी, त्यामुळे या भीषण विमान दुर्घटनेचा 15 पानी अहवाल आता समोर येतोय। धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।